चित्र काय झालेलं आहे ते स्पष्टपणे तुम्हाला सांगितलं जाईल। आज आम्ही पैलवान लोकांची, पैलवान मान्यवरांची, सगळ्या कुस्तीपटूंची बैठक घेतलेली होती। महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंपाचे संकेत मिळत आहेत। आगामी निवडणुकांच्या जागा वाटपावरून अजित पवार प्रचंड नाराज असून त्यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा इशारा दिल्याची खळबळजनक चर्चा सुरू झालीये। सन्मान मिळणार नसेल तर सोबत राहण्यात काय अर्थ, असा सवाल अजित पवार गटाच्या नेत्यांनी का उपस्थित केला। नमस्कार, ब्रेकिंग बातम्यांसाठी तुमचं विश्वसनीय न्यूज चॅनल लोकबज मराठीला सबस्क्राईब करा। महाराष्ट्रातील आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुतीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू आहे। मात्र आज 18 डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षेपेक्षा खूपच कमी जागा देऊ केल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांनी केलाय। विशेषतः पुणे, पिंपरी चिंचवड आणि नाशिक या भागातील महत्त्वाच्या जागांवरून भाजप आणि अजित पवार गटामध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळते। अजित पवार यांचे निकटवर्तीय अमोल मिटकरी यांनी आम्ही महायुतीत केवळ शोभेच्या बाहुल्या म्हणून राहणार नाही असे विधान केल्यानं वादाची ठिणगी पडलीये। या वादावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण तो निष्फळ ठरल्याचं समजते। सूत्रांच्या माहितीनुसार अजित पवार आज रात्रीच दिल्लीला रवाना होण्याची शक्यता असून ते भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे आपली बाजू मांडणार आहेत। जर सन्मानजनक जागा मिळाल्या नाहीत तर अजित पवार गट स्वबळावर लढण्याचा किंवा महायुतीतून बाहेर पडण्याचा मोठा निर्णय घेऊ शकतो। यामुळे महाराष्ट्रातील सत्ता समीकरण पुन्हा एकदा बदलणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले।